राम समर्थ श्रीराम भाग 30. आपल्या कानांवर मुक्ती, साल्वेशन, मोक्ष असे शब्द येत असतात आणि ते एक मोठं गंभीर प्रकरण आहे. मेल्यानंतर मुक्ती मिळते असे दृढ गैरसमज असतात. गीतेच्या अभ्यासानंतर अशा चुकीच्या धारणा खळकन तुटून पडतात. पण गीतेत भगवंत काय सांगतायत पहा. विगतेच्छा भयक्रोधो य सदा मुक्त एव सह. जो इच्छा, भय आणि क्रोधानी रहित झालेला आहे, ज्याला इच्छा, भय आणि क्रोध नाही, तो जिवंतपणीच मुक्त आहे. त्याला दुसरी कोणती मुक्ती प्राप्तच करायची नाहीये. उपरोक्त वचन सामान्य अर्थाने घेऊन चालणार नाही. म्हणजे इच्छा, भय, क्रोध कसं बरं टाकून द्यायचं. म्हणजे व्यवहारामध्ये ज्या महत्वाकांक्षा ठेवायच्या असतात त्या ठेवाव्या. जे सामाजिक मर्यादांचं भय ठेवावं लागतं ते ठेवावं. अन्यायाविरुद्ध जो क्रोध करावा लागतो तो करावा. त्याची इथे गोष्ट नाही करत आहेत. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर क्रोधाने पेटून निघालंच पाहिजे, तिच्या मदतीला धावून गेलंच पाहिजे. नाही तर मग माणूस पण लयाला गेलं म्हणावं लागेल. गोष्ट त्याची नाहीये. अशा इच्छा असतात की ज्या आपल्या अधीन नसतात, त्या भगवंताच्या अधीन असतात. त्यांची गोष्ट आहे. मृत्यूच नको ही त्यातली एक इच्छा. त्या इच्छांचा त्याग करण्यात कोणती कठीणता आहे. दुसऱ्यावर आपला अधिकार प्रस्थापित करून येन केन प्रकारेण आपली इच्छा पुरवून घेणं आणि जर समोरून विरोध झाला तर क्रोध करणं, त्याचं भय वाटणं, या एकात एक गुंतागुंतीच्या इच्छा आहेत. आणि हा दुष्ट प्रवास मृत्यूपर्यंत चालत राहतो. असामान्य इच्छा, नको त्या इच्छा. मृत्यूसमयी सुद्धा जगण्याची इच्छा असते, ती पूर्ण होत नाही आणि म्हणून भीती वाटत राहते, क्रोध येत राहतो. साधकाला परमात्मा प्राप्तीशिवाय काही नको असं जर मनापासून वाटत असेल तर वर्तमान काळातच तो मुक्त आहे असं भगवंत म्हणतात. आणि त्याही पुढची गोष्ट सांगायला विसरत नाही, ती अशी की वास्तविक मनुष्य सदा मुक्तच आहे. केवळ नाशिवंत शरीराशी तादात्म्य मानल्याने, शरीर म्हणजे मी असं मानण्याने मुक्त स्वरूपाचा अनुभव येत नाही. हा जेव्हा संबंध मिटेल तेव्हा स्वतः सिद्ध मुक्तीचा अनुभव येतो. श्रीराम समर्थ श्रीराम.